नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत चौरसचा भाग 2 आणि टाईप नंबर 2। तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे क्षेत्रफळ कसं काढायचं, क्षेत्रफळावरून बाजूकडे कसं जायचं। आणि मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला पोलीस भरती, तसे SSCGD, RPF या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला होऊ शकतो। काही विद्यार्थी मराठीमधून अभ्यास करतात, जसं रेल्वेचा, तर रेल्वेची एग्जाम देताना त्यामध्ये पण आता सरकारने तुमच्यासाठी खूप फायद्याची गोष्ट केली आहे। पेपर पॅटर्न हा मराठीत सुद्धा आहे अवेलेबल। तर तुम्हाला सर्व गोष्टींची सवय करून घ्यायची आहे आणि प्रश्न सोडवायचे आहेत। तर भूमिती फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। गणितामध्ये भूमिती म्हणजे नोकरीवर लागण्याचा एकमेव पर्याय, बरोबर आहे ना। कारण की आपले 2 ते 3 मार्क जेव्हा कमी पडतात तर तेच 2-3 मार्क कशामधून कव्हर होतात, या भूमितीमधून। तर टाईप नंबर 2 सुरू करूया। त्याआधी काही नवीन मित्र असतील त्यांनी मेसेजला साईटला ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। माती कमी खा। पहिला प्रश्न बघूया। एका चौरसाची बाजू 4 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? मित्रांनो, परिमिती म्हणजे एक कंडिशन आहे, सर्व बाजूंची बेरीज किंवा सूत्र आहे डायरेक्ट दिलेलं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। कारण की भामटे हो, तुम्ही मागील व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल कारण की तिचा मेसेज आला आणि तुम्ही खाल्ली माती। तर सूत्र आहे 4 गुणेला बाजू। तर मला सांगा 4 गुणेला बाजू पण किती आहे, 4, 4 चौक 16 मीटर, म्हणजे आलेले उत्तर किती आहे, 16 मीटर। प्रश्नामध्ये काही बदल नको। चला प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 कडे, तर प्रश्न क्रमांक 2 कडे जाताना बाजू आहे 13 मीटर, तर त्याची परिमिती किती? तर मित्रांनो, परत सूत्र काय आहे आपल्याला, 4 गुणेला बाजू। आपली बाजू किती आहे, 13, म्हणजेच 13 चौक 52 मीटर। आलेले उत्तर किती आहे, 52 मीटर। मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रश्न क्रमांक किती, 3। प्रश्न फार सोपे असतात, फक्त आपल्याला बुद्धी जागेवर आठवण येत नाही। मी तुम्हाला सांगितलं गणितामध्ये ब्रेकर असतेच। एका चौरसाची बाजू 2 कर्णी 3 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? परत परिमितीचे सूत्र एकच आहे, 4 गुणेला बाजू, 4 गुणेला 2 कर्णी 3, 4 दुनी 8, 8 कर्णी 3, म्हणजे आलेले उत्तर किती आहे, 8 कर्णी 3। चला प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक किती, 4। प्रश्न क्रमांक 4 कडे, एका चौरसाची बाजू 3 कर्णी 7 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? म्हणजेच परिमितीचा फॉर्म्युला काय आहे, 4 गुणेला बाजू बरोबर परिमिती। मित्रांनो, नवीन काहीच नाही रे मित्रा, फक्त तुला वेळ हवा। 4 गुणेला 3 कर्णी 7, 4 त्रिक 12, 12 कर्णी 7, बरोबर आहे उत्तर। तू ओके ना? अरे ओके, 12 कर्णी 7। तर मित्रांनो, आता याच्यावरील बघूया आपण होमवर्क। होमवर्कसाठी तुम्हाला 7 ते 8 प्रश्न देतो आणि फार इझी देतो। चला, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4। एका चौरसाची बाजू 14 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? एका चौरसाची बाजू 17 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? एका चौरसाची बाजू 2 कर्णी 10 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? एका चौरसाची बाजू 11 कर्णी 3 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती? मित्रांनो, म्हणजे प्रत्येक गणितामध्ये ब्रेकर हवाच आणि हेच ते गणित असतात जे आपल्याला ब्रेकर असतात, बरोबर आहे ना। जसं रस्त्याने जाताना ब्रेकर लागते आपल्याला, बरोबर आहे ना, ते लक्षात ठेवा। जसं तिच्याकडे बघून आपण हॉर्न मारतो, तसं या गणिताकडे बघून तुम्हाला हॉर्न मारणं गरजेचं आहे। कारण की हे गणित म्हणजे धोक्याचे वळण, बरोबर आहे। जसं तुमचं हॉर्न मारणं म्हणजे धोक्याचे वळण, तसंच हे गणित म्हणजे धोक्याचे वळण। तर या गणिताला लक्षात असू द्या। चला आता पुढे जाऊया। थोडे गणितामध्ये चेंजेस बदल हवे। आता बघा, परत टाईप नंबर 2 मध्येच प्रश्न क्रमांक 1, फक्त थोडं चेंज झालं, बदल हवा, प्रश्नांमध्ये बदल हवा। तर हा प्रश्न क्रमांक बदल झाला, फक्त भाषा चेंज होणार आहे। एका चौरसाची
परिमिती चाळीस मीटर आहे तर बाजू किती? तर बाजू किती? नवीन काहीच नाही मित्रांनो. परत मला सांगा परिमितीचा फॉर्म्युला काय? 4 गुणेला बाजू बरोबर काय आहे? परिमिती. एक लक्षात ठेवा, ज्याच्या घरातलं लेकरू त्याच्या घरात बरं दिसते, म्हणजेच या गणितामध्ये लक्षात ठेवायचं. आपल्या घरातली इस्टेट आपल्या घरात, त्याच्या घरातली इस्टेट त्याच्या घरात. फुकट उगेच भांडणं नको. मग मला सांगा आपल्याकडे बाजू नाही आहे पण परिमिती आहे ना, म्हणजे 4 गुणेला बाजू. परिमिती दिलेली आहे, परिमिती किती आहे? 40. बाजू बरोबर 40/4 म्हणजे आलेले उत्तर किती आहे आपले? 10. म्हणजे आपली बाजू किती आली? 10 मीटर. वाद नको, काहीच नको. प्रश्न फक्त नियमाने सॉल्व करा, अडचण अजिबात येणार नाही. आणि मी तर आहेच तुमच्यासोबत. मित्रांनो परत प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 कडे. एका चौरसाची परिमिती 88 मीटर आहे तर बाजू किती? परत 4 गुणेला बाजू बरोबर परिमिती, म्हणजेच 4 गुणेला बाजू बरोबर परिमिती किती दिलेली आहे? 88. म्हणजेच बाजू बरोबर 88/4. 4 दुनी 8, 4 दुनी 8 म्हणजे आलेलं उत्तर किती? 22. सर काही गणितामध्ये सर यक्स दिलेला आहे पुस्तकामध्ये. सर कोणी वायने शिकवते. भामट्या, मी तुला आधी पण सांगितलेलं होतं, तिचं नाव लिही, तिच्या बापाचं नाव लिही, तिच्या आज्याचं नाव लिही. मला काही घेणं नाही आहे, मला फक्त काय हवं? उत्तर हवं, बाकी काहीच नको. परत प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. जे गणितामधलं ब्रेकर असते, गणितामधले काय असते ते? ब्रेकर. बरोबर आहे ना? इथे हॉर्न मारणे गरजेचे आहे, हॉर्न मारायलाच हवा. बरोबर आहे ना? त्यामुळे तुमचा ॲक्सिडेंट वाचू शकतो, म्हणजे खूप काही फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा, एका चौरसाची परिमिती 8/3 मीटर आहे तर बाजू किती? परत सूत्र एकच, 4 गुणेला बाजू बरोबर 8/3. आता सर 8/3 करून दिली भामट्या. आतापर्यंत काय बघितलं मग तू व्हिडिओमध्ये? मी परिमितीच्या ठिकाणी ज्याचं लेकरू त्याच्या घरात ठेवलं की नाही? बरोबर आहे ना? तिचं लेकरू तिच्या हवाले, आपलं लेकरू आपल्या हवाले. म्हणजेच बाजू बरोबर 8/3/4. 4 दुनी 8 म्हणजे आपली बाजू आलेली आहे 2/3. नवीन काहीच नाही. परत प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक किती? 4. एका चौरसाची परिमिती 28/3 मीटर आहे तर बाजू किती? म्हणजेच 4 गुणेला बाजू बरोबर 28/3. नवीन काही नाही. बाजू बरोबर 28/3/4. 4 7 28 म्हणजेच आपली बाजू आलेली आहे 7/3. बरोबर आहे मित्रांनो? चला बघूया आता होमवर्ककडे. जास्त नाही, होमवर्कमध्ये 3 ते 4 प्रश्न देतो या, त्यामध्ये तुमचा फायदा आहे. सर होमवर्क करणं जीवार येते. बरोबर आहे भामट्या, तिला कोण वेळ देणार? तिला मेसेज करताना तुझं जीवार नाही येत का रे बाबा? नाही येत सर, नको येऊ देऊ, तुझी इच्छा. एका चौरसाची परिमिती 48 मीटर आहे तर बाजू किती? परत एका चौरसाची परिमिती 96 मीटर आहे तर बाजू किती? परत एका चौरसाची परिमिती 20/3 मीटर आहे तर बाजू किती? परत एका चौरसाची परिमिती 48/7 मीटर आहे तर बाजू किती? म्हणजे मित्रांनो आता हे होते प्रश्न आपले. आणि प्रश्न लक्षात असू द्या, प्रश्न काही पण तयार होऊ शकतो. बदल हवा म्हणजे टाईप नंबर 2 मध्ये आपण अगोदर 4 प्रश्न बघितले, परिमिती काढायची, त्यानंतर परिमितीवरून बाजू काढायचे, हे प्रश्न बघितले. आता मित्रांनो पुढे बघूया टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 बघण्याआधी आपल्याला बदल हवा, म्हणजे थोडाफारच बदल हवा, जास्त बदल नको. थोडा बदल हवा, जास्त नको. जर चौरसाची
परिमिती जर चौरसाची बाजू 4 मीटरने वाढली तर परिमिती किती मीटरने वाढेल? किती मीटरने वाढेल? तर बघा मित्रांनो, नवीन काहीच नाही. मला सांगा, बाजू लिहूया आपण, इकडे पण बाजू आणि इकडे पण बाजू. नवीन काहीच नाही, दोन टेक्निकने बघूया. जर चौरसाची बाजू 4 मीटरने वाढली तर परिमिती किती मीटरने वाढेल? आता बघा प्रश्न, आधीची बाजू x, नंतरची x अधिक 4, कारण की 4 मीटर वाढलेली आहे. 4 पट झालेली आहे का? नाही. 4 पट जर झाली असती तर गुणाकार केला असता. आणि तुम्ही विद्यार्थी तेच करता, जे चूक करायला नको. तर मला सांगा, आता परिमिती काढूया. याची परिमिती 4x आणि याची 4x अधिक 16. आता काही जणांना सर 4x अधिक 16 कसे आले? खूप कन्फ्युजन आहे रे बाळा. मला सांगा, परिमितीचा फॉर्म्युला काय आहे? 4 गुणेला बाजू. मग मला सांगा, पहिलं जर उत्तर काढलं 4 गुणेला x किती येणार? 4x. आणि दुसऱ्या बाजू जर उत्तर काढलं x अधिक 4ला जर 4ने गुणलं, 4x आणि 4 चौक 16. बरं मला सांगा, किती मीटरने वाढेल? याची 4x आली आणि याची 4x अधिक 16. 4x कटले म्हणजे किती मीटरने वाढली? 16 मीटरने. आणि शॉर्टकट लक्षात ठेवायची, बाजू जर 4 मीटरने वाढले तर 4 गुणेला 4 किती मीटर? 16 मीटरने वाढेल. गणितामध्ये काहीच नवीन नाही. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. चौरसाची बाजू 8 मीटरने वाढली तर परिमिती किती मीटरने वाढेल? काहीच नाही. प्रत्येक ठिकाणी 4 वाढली म्हणजेच 8 गुणेला 4 किती मीटरने वाढेल? 32 मीटरने वाढेल. बरोबर आहे. कारण की जर एका ठिकाणी 8 वाढली, इथं पण 8 वाढणार, इथं पण 8 वाढणार, इथं पण 8 वाढणार. मग मला सांगा, 4 ठिकाणी 8 वाढली, 8 आणि 8 16, 16 आणि 8 24 आणि 8 किती झाले? 32 वाढणार. बाकी नवीन काही आहे का? नाही. आणि जर सर तुम्ही सूत्र सांगा, इथं x आणि इथं x अधिक 8. सूत्र आहे 4 गुणेला बाजू आणि 4 गुणेला बाजू. आता इथली बाजू किती आहे? 4 गुणेला x आणि इथली बाजू 4x अधिक 32. 4x कटले म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 32. म्हणजे किती मीटरने वाढली? 32 मीटरने. परत बघा, एका चौरसाची बाजू 8 पट झाली तर परिमिती किती पट होईल? म्हणजे प्रश्नामध्ये बघा, जर चौरसाची बाजू 8 पट झाली तर परिमिती किती पट होईल? बघा, काहीच नाही. अगोदरची बाजू किती घेतली मी? 1. आणि नंतर बाजू किती पट झाली? 8 पट. म्हणजे नवीन बाजू किती? 8. आणि परिमितीचं सूत्र किती आहे? 4 गुणेला 1. म्हणजे आताची परिमिती 4 आणि ते 4 गुणेला 8 32. बरोबर आहे. म्हणजे 4 8 32. म्हणजे किती पट झालेली आहे? 8 पट. गणितामध्ये नवीन काहीच नसते मित्रांनो, फक्त एक हवा का झोका आहे. जशी ती हवा का झोका आहे तसंच गणित पण हवा का झोका आहे. आलं तर लवकर येते, नाही तर नाही येत. फक्त एक आहे की गणित तुम्हाला धोका देणार नाही, ती देऊ शकते. आलं लक्षात? फक्त गणित फार महत्त्वाचं आहे. आता पुढील प्रश्न बघूया. जर चौरसाची बाजू 9 पट झाली तर परिमिती किती पट होईल? म्हणजे बघा, जर चौरसाची बाजू 9 पट झाली तर परिमिती किती पट होईल? म्हणजे बघा, आता मला सांगा, आपण बाजू किती घेतली अगोदर? 1. नंतर 9 पट झाली म्हणजे किती होणार? 1ची बाजू 9. आता 4 गुणेला 1 उत्तर किती येणार? 4. 4 गुणेला 9 36. म्हणजे 4 9 36 किती पट झाली? 9 पट. गणितामध्ये नवीन काहीच नसते, फक्त बदल असतो जो तुम्हाला सुचत नाही. चला परत आता जाऊया थोडं पुढे. आणखी टाईप नंबर 2 मध्येच बदल आणि बदल हवा. बदल हवा बरोबर आहे ना? तर बदल हवामध्ये आणखी प्रश्न पहा. बघा,
जर चौरसाची बाजू 10% वाढली तर परिमिती किती टक्केने वाढेल? आता बघा, म्हणजे पहा, जर चौरसाची बाजू लिहायचं राहिलं होतं, बाजू 10% वाढली तर परिमिती किती टक्केने वाढेल? पहा, प्रश्न फार सोपा आहे, फार म्हणजे खूप सोपा आहे, जास्त कठीण नाही आहे. बघा, 100 बाजू घेतली, बरोबर आहे, आणि नवीन बाजू किती टक्के वाढली? 10%, बरोबर आहे. आता अगोदरची परिमिती 100 गुणिला 4 400, 110 गुणिला 4 440, म्हणजे वाढ कितीची झाली? 40ची, म्हणजे 400 वर 40 गुणिला किती? 100. 2 शून्य कटले, 4 10 40, म्हणजे किती टक्के वाढली? 10% वाढली. म्हणजे पहा, परिमितीच्या गणितामध्ये एक लक्षात ठेवा, जर बाजू 10% वाढली तर परिमिती सुद्धा किती टक्के वाढते? 10% वाढते, बरोबर आहे. वाटलंच तर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला परत दुसरं गणित घेऊन दाखवतो आणि हे शॉर्टकट काढून दाखवतो. शॉर्टकट काहीच नसते मित्रांनो, गणिताची आखरीची स्टेप असते, जे तुम्हाला फार समजणे गरजेचे आहे. बघा, परत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दुसरा प्रश्न बघूया. त्यामध्येच बघा, दुसरा प्रश्न, जर चौरसाची बाजू 30% वाढली तर परिमिती किती टक्के वाढेल? परत बघा मित्रांनो, बाजू आणि इकडे नवीन बाजू, काहीच नाही. मला सांगा, सर्वात आधी पहिली बाजू 100, नंतरची 130, कारण की 30% वाढ झालेली आहे. परिमिती 100ला 4ने गुणलं 400, 13ला 130ला 4ने गुणलं 520, कितीची वाढ झाली? 120ची वाढ. आता 120ची वाढ कितीवर झाली? 400वर, गुणिला 100 म्हटले 4 त्रिक 12, म्हणजे किती टक्के वाढ झाली? 30%. म्हणजे बघा, जर बाजू 30% वाढेल तर परिमिती किती टक्के वाढेल? 30% वाढेल. प्रश्न काही नवीन नसते. तुम्ही कन्फ्यूज होता प्रश्नाला, एक लक्षात ठेवा, जर चौरसाची बाजू 30% वाढली तर परिमिती सुद्धा किती टक्के वाढेल? 30% वाढेल. बघा, 3 ते 4 प्रश्न बघा, इथेच बघूया सोडून. जर चौरसाची बाजू 40% वाढेल तर परिमिती किती टक्केने वाढेल? 40%नेच वाढेल. म्हणजे प्रश्न किती सोपा आहे? फार सोपा आहे. हे आहे मित्रांनो शॉर्टकट. गणितामध्ये शॉर्टकट कशी तयार करायची हे तुम्हाला आता समजलं का? म्हणजे जर चौरसाची बाजू 40%ने वाढेल तर परिमिती सुद्धा किती टक्केने वाढेल? 40च. तिसरा प्रश्न बघा, जर चौरसाची बाजू 11.1/9%ने वाढेल तर परिमिती सुद्धा किती टक्केने वाढेल? 11.1/9%नेच वाढेल, बरोबर आहे ना. म्हणजे पहा, प्रश्न सोपे असतात, फक्त तुम्हाला फिरतात आणि ते फिरले की तुम्हाला सुचत नाही. तर चला जाऊया टाईप नंबर 3 कडे. टाईप नंबर 3 कडे पहा. टाईप नंबर 3 बघताना पहा, टाईप नंबर 3 फार सोपा आहे, जास्त काही कठीण नाही आहे, जास्त एक्झाम्पल घेणार पण नाही आहे. टाईप नंबर 3 मध्ये बघा, एका चौरसाची बाजू 4 मीटर आहे तर चौरसाचा कर्ण किती? तर चौरसाचा कर्ण किती? तर मित्रांनो, सूत्र काय आहे? कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर काय आहे? कर्ण आहे ना लिहिलेलं, बाकी काहीच नाही मित्रांनो. कर्णित 2 गुणेला बाजू किती आहे? 4, म्हणजेच आपले आलेले उत्तर किती आहे? 4 कर्णित 2. आता बघा, जर असं ऑप्शन नसलं, आता मी तुम्हाला बघा, हे तर उत्तर झालेलं आहे आपलं, पण जर समजा कधी ऑप्शनमध्ये कर्णित 32 उत्तर आहे, हे उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे उत्तर. भामटेओ, जसा तिचा मेसेज समजते तसं तुम्हाला हे पण समजायला पाहिजे की आतमध्ये गेल्यावर 4चा वर्ग किती होतो? 16, आणि 16 गुणिले 2 किती होतात? कर्णित 32. म्हणजे याचे उत्तर पहा, तुम्ही कर्णित 32 पण सांगू शकता, 4 कर्णित 2 पण सांगू शकता, दोन्ही पण उत्तर त्याचे बरोबर आहेत. आणि अधिकारी तुमचा तोच फायदा उचलतो जो मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, बरोबर आहे. जशी ती फायदा उचलते, अधिकारी पण तुमचा तसाच फायदा उचलते.
आता बघा पुढील प्रश्न, चौरसाची बाजू 8 मीटर आहे तर चौरसाचा कर्ण किती? कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर काय आहे? कर्ण. तर मग कर्णित 2 गुणेला 8 म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 8 कर्णित 2 बरोबर आहे ना. परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 3. तर प्रश्न क्रमांक 3 कडे 4 कर्णित 2 मीटर आहे तर चौरसाचा कर्ण किती? आता बघा हे आहे ब्रेकर, इथे हॉर्न मारणे गरजेचे आहे आणि गाडीतली जर बॅटरी गेली असेल तर नवीन बॅटरी टाका म्हणजे हॉर्न मारायला तुम्हाला सोपं जाणार. बरोबर आहे ना. भामटे हो, हॉर्न मारणं गरजेचं आहे गणितात. जसं जिंदगीमध्ये हॉर्न मारता तसं गणितामध्ये पण हॉर्न मारा. मला सांगा कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर काय आहे? कर्ण. तर आपली कर्णित 2 गुणेला 4 कर्णित 2 बरोबर आहे. 4 गुणेला कर्णित 2 गुणेला कर्णित 2, 4 गुणेला कर्णित 2चा गुणाकार 2 म्हणजेच 4 दुनी किती आले? 8. म्हणजे पहा आता काही जणांना डायरेक्ट 2 कसे आले भामटे हो, तर यासाठी तुम्हाला गुणाकार शिकणं गरजेचं आहे. मागील व्हिडिओ बघणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी क्लिअर होतील. फक्त तुमचा वेळ हवा. माझा वेळ भरपूर आहे, तुमचा वेळ आहे का बघा. तिच्यामधून वेळ भेटला तर मला वेळ द्या. परत प्रश्न क्रमांक पुढे 4 कडे. प्रश्न क्रमांक किती? 4. एका चौरसाची बाजू 11 कर्णित 2 मीटर आहे तर चौरसाचा कर्ण किती? म्हणजे बघा कर्णित 2 गुणेला 11 कर्णित 2, 11 गुणेला 2 म्हणजे चालले उत्तर किती आहे? 22. आता सर तुम्ही खूप शॉर्टकट मारली. हो भामट्या, जसा तू तिला मेसेजमध्ये शॉर्टकट मारतं, गुड मॉर्निंगचं GM लिहितं, गुड नाईटचं GN लिहितं, तुला अर्थ माहीत, तुझी तुलाच कळायचं, मला नाही कळायचं. चला होमवर्क लिहूया. प्रश्न बघा, एका चौरसाची बाजू 11 मीटर आहे तर कर्ण किती? परत प्रश्न क्रमांक 2, एका चौरसाची बाजू 13 मीटर आहे तर कर्ण किती? परत तिसरा प्रश्न, एका चौरसाची बाजू 14 कर्णित 2 मीटर आहे तर कर्ण किती? परत चौथा प्रश्न, एका चौरसाची बाजू 19 कर्णित 2 मीटर आहे तर कर्ण किती? चला बदल तर हवाच, बदल हवा ना. तर मग बदल हवा असेल तर थोडं प्रश्न याच्यामध्ये पण चेंज होतीलच. तर बदल हवा, बदल हवा. आता बघा प्रश्न क्रमांक 1, एका चौरसाचा कर्ण, एका चौरसाचा कर्ण 9 कर्णित 2 मीटर आहे तर बाजू किती? मित्रांनो फॉर्म्युला काय आहे? कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर कर्ण. आता मी सांगितलं होतं ज्याचं लेकरू त्याच्या घरात बरं. काही काम आहे काय भामटे हो, तुम्ही किती अगो असाल, काही कामच नाही, ज्याची किंमत त्याच्या घरामध्ये. आता कर्णित 2 जसं तसं बाजू काढायची आहे, बाजू यक्स पकडली, तिचं नाव लिही भामट्या, मला काही घेणं देणं नाही. सर आता तुम्ही बाजूची यक्स करून लिहिली, आतापर्यंत बाजूच लिहिलं. बाजू लिही, यक्स लिही, वाय लिही, झेड लिही, तिच्या नावाचं पहिलं अक्षर लिही तरी चालते. कर्ण किती दिलेलं आहे? 9 कर्णित 2 म्हणजेच यक्स बरोबर 9 कर्णित 2 भागिला कर्णित 2. कर्णित 2 कर्णित 2 कटले म्हणजे यक्स बरोबर किती आलं? 9. प्रश्न काहीच नवीन नाही. परत पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे, एका चौरसाचा कर्ण 17 कर्णित 2 मीटर आहे तर बाजू किती? परत कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर कर्ण. आता बघा कर्णित 2 गुणेला बाजूला यक्स पकडलं आणि कर्ण किती आहे? 17 कर्णित 2 मीटर. कर्णित 2 कर्णित 2 कटले म्हणजे यक्स बरोबर किती आलं? 17. बाकी नवीन काहीच नाही. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, एका चौरसाचा कर्ण कर्णित 128 मीटर आहे तर बाजू किती? पहा जसं ती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून येते तसाच हा प्रश्न आहे. म्हणजे एकदम नवीन केलं जसं की नवीन प्रश्न आहे.
तर नवीन प्रश्न काहीच नाही, एक हवा का जोगा आहे, पाणी मारलं की सगळा मेकअप निघते. तसंच या प्रश्नाला पण पाणी मारलं की प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे बघा, कर्णित 2 गुणेला बाजू बरोबर कर्ण, कर्णित 2 गुणेला यक्स बरोबर कर्णित 128, यक्स बरोबर कर्णित 128 भागिला कर्णित 2, 2ने भाग तोडा, बेसक 12 बेचोक 8, कर्णित 64 म्हणजेच आलेलं उत्तर किती असेल 8. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचे व्हिडिओ पूर्णपणे बघायला खूप धन्यवाद आहे. आणि बघा, याचा भाग 3 पर मी तुम्हाला अपलोड करणार आहे. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या तिन्ही भागांमध्ये तुमचा चौरस पूर्णपणे क्लिअर होणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायचे आहेत. प्रश्न सर्व घेणार आहेत. प्रश्नाला एका व्हिडिओवरून प्रश्नाला जज करू नका, अति शहाणपण दाखवू नका. म्हणजेच माझं म्हणायचा अर्थ आहे की पान कोरं ठेवा, म्हणजेच तुम्हाला सोपे जाईल. बरोबर आहे ना? अर्ध पान कोणीच लिहू शकत नाही. बरोबर आहे ना? एखादा भामटा म्हणेन सर मी लिहू शकतो, एखादा म्हणते सर तुम्ही उन्हाळ्यात पावसाळा पाहिला का? आम्ही उन्हाळ्यात पावसाळा पाहिला. भामट्या मी का मेलतो का त्यावेळेस? मी जिवंतच होतो ना. मी पण उन्हाळ्यात पावसाळा पाहिला, तुझ्यापेक्षा पावसाळे उन्हाळे जास्त पाहिले. आणि तू जो म्हणतो तुमचे स्टेटस होते आधी, आमची पिढी उन्हाळ्यात पावसाळा पाहिला. अरे भामट्या मी का मेलतो काय? मी पण जिंदा होतो. तर तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा. चला.